नमस्कार, मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी कोकणात राहतो आणि आमच्या गावी एक भली मोठी दगड आहे 20 ते 35 फुटाची. ती आज मी तुम्हाला दाखवायला जाणार आहे. मी आमच्या जस्ट वाडीच्या मागे आहे. ह्या साईडला घरं आहेत आणि ह्या साईडला पूर्ण समुद्रकिनारा आहे. पुढे पुढे व्हिडिओत मी तुम्हाला दाखवेनच समुद्रकिनारा. तर तीच आपण दगड पाहायला जाणार आहोत. त्या दगडीला आमच्याकडे फुटकी दगड असे म्हणतात. तर जाऊया आणि पाहूया केवढी मोठी दगड आहे. आणि वाटेत जे जे आपल्याला स्पॉट दिसणार आहेत, म्हणजे जसे की विहीर वगैरे आहे किनाऱ्याला, ती सर्व दाखवण्याचा मी प्रयत्न करतो. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. तर आता आपण विहिरीच्या जवळ आलेलो आहोत. तुम्हाला दाखवतो. पूर्वी आम्ही या ठिकाणी पाणी घेण्यासाठी यायचो. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, विहीर आहे ती पहा. विहीर आहे, पाणी भरलं आहे, पाऊस खूप लागतोय त्यामुळे विहीर पूर्णपणे भरलेलं आहे. आणि माझ्या मागे तुम्ही सुंदर नजारा पाहू शकता. ह्या साईडला लगेचच समुद्र आहे आणि इथेच गोड्या पाण्याची विहीर आहे. ती पहा, विहीर पूर्ण भरलं आहे. तर आम्ही पूर्वी यायचो या ठिकाणी विहिरीमध्ये पाणी भरायला. आमच्या वाडीच्या शेवटलाच विहीर आहे. तर पाहूया अजून पुढे पुढे जाऊन आपल्याला काय काय पाहायला मिळतं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कोकणात आता पाऊस आज कमी झाला आहे, पण तुम्ही झरे पाहू शकता. माझ्या मागे पूर्ण डोंगर आहे आणि मागच्या साईडला समुद्र आहे. पण डोंगराचं पाणी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने माझ्या मागे वाहतं आहे. हे पूर्ण डोंगराचं पाणी येतं आहे. हे पहा, जे सर्व पाणी येतं आहे ते सर्व डोंगराचं आहे. हे पहा, सगळे झरे लागले त्या साईडला तुम्ही पाहू शकता खडकांच्या कडेला. पुढे पुढे जाऊया. आणखीन तुम्हाला एक मोठा झरा दाखवतो. त्या ठिकाणी आम्ही पूर्वी पावसाळ्यात आंघोळ करायचो पोहायला आल्यावरती. ते आता त्याच्यामध्ये दगडी वगैरे पडल्यात आणि पूर्ण खराब झाला आहे तो. त्या ठिकाणी पहा, इथेच आम्ही छोटंसं डबकं आहे आणि त्या ठिकाणी आम्ही यायचो आंघोळ करायला. पावसाळा असल्यामुळे भरपूर कचरा लागलेला आहे समुद्राला. आणि पूर्वी खूप मजा करायचो आम्ही. ह्या साईडला बोटी वगैरे बनवायचो, जे थर्माकोल वाहत येतं त्याच्या बोटी वगैरे बनवायचो आणि दिवसभर खेळत असायचो ह्या साईडला. अजून थोडा टाईम आहे दगड यायला, पण तुम्ही माझ्या मागे व्ह्यू पाहू शकता पूर्ण वाशिष्ठी नदीचा, म्हणजे दाभोळची खाडी जी बोलतात त्या खाडीच्या किनाऱ्यालाच आमचं घर आहे आणि त्याच ठिकाणी आम्ही राहतो. ह्या साईडला दाभोळ वगैरे गावं आहेत. ह्या साईडला पूर्ण अरबी समुद्र आहे. आत्ता समुद्र खूप खवळलेला आहे, वादळ वगैरे चालू आहेत त्यामुळे मासेमारी वगैरे सर्व बंद आहे. पण तुम्ही खाडीतल्या खाडीत आमच्या इकडे मासेमारी सध्या तरी चालू आहे. मी पण एक 10 ते 15 दिवसानंतर इकडं आलो आहे. जोपर्यंत पाऊस चालू झाला ज्या दिवसापासून तिथपासून आलो नव्हतो. पाहू शकता झाडाची फांदी तुटली आणि एकदम रस्त्यातच तुटलेलं आहे, पण आपण जाऊ शकतो. हे काय जुन्या ठिकाणी आम्ही यायचो. म्हणजे या ठिकाणीच्या खूप काही आठवणी आहेत आमच्या. या ठिकाणी आम्ही येऊन बोटी वगैरे बनवायचो. पाहू शकता झाड केवढं मोठं आहे किनाऱ्याला. एकदम गारगार हवा सुटलेली आहे, पाऊस गेला आहे त्यामुळे मजा आहे. एक फ्रेश फील येतं कोकणात आल्यावरती. तुम्ही पाहू शकता झाडं मोठी व्हायला लागली, म्हणजे मँग्रोव्ज बोलतात ते आहेत त्याप्रमाणे त्या ठिकाणी. हे बघा स्टार्ट होते, त्यांची सुद्धा झाडं उठणार आहेत थोड्या दिवसानंतर. झाडं उठलेली आहेत होऊ शकतं. तसं नारळाची झाडं वगैरे आहेत वरच्या साईडला. जी दगड मी तुम्हाला दाखवायला आणणार होतो तिच्या एकदम आपण जवळ पोचलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता अगदी माझ्या मागेच ती दगड आहे. ती पहा तिथे ती आहे, ती दगड आहे. मी तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन एकदम जवळून. एकदम मधोमध दगड तुटलेले आहे. तुम्ही परत तिला जॉईंट केलात तर जशात तशी दगड परत तयार होऊ शकते. ती तुम्हाला एकदम जवळ जाऊन दाखवतो. त्या दगडाच्या वरती चढतं सुद्धा येतं. चढून सुद्धा मी दाखवणार आहे तुम्हाला. पाहूया. ही एक इथे एक मोठी दगड आहे. ही एक असेल 20 फुटापर्यंत ही एक दुसरी दगड आहे. तिच्यावरती तुम्ही पाहू शकता
किती मोठ्या प्रमाणात झाडं वगैरे उठले. झाडांची ताकद बघा, कुठे रुजायची ताकद आहे झाडांमध्ये. दाखवतो आता, एकदम दगडीच्या जवळ चालू मी. तर तुम्हाला आता दगड दाखवतो. तुम्ही आता पाहू शकता, ज्या दगडीबद्दल मी बोलत होतो हीच दगड आहे. एवढी मोठी दगड आहे. पण ज्याप्रमाणे मी बोललो की तुम्ही चिपकवलात तर कशात कशी चिपकू शकते, तर त्याच पद्धतीची ही दगड आहे. तुम्हाला जवळून दाखवतो अगदी. एवढी मोठी दगड आहे. जवळजवळ 30 फुटाची दगड आहे. 25-30 फुटाच्या आसपास आहे. आणि रुंदी पण आहे तिची 20 फुटापर्यंत रुंदी आहे. खूप मोठी दगड आहे. या साईडला समुद्र आहे, अरबी समुद्र. आणि या साईडने बघा किती मोठ्या प्रमाणात झरा वाहतोय गोड्या पाण्याचा. आता आपण दगडाच्या वरती जायचा प्रयत्न करूया, पाहूया. झाडं वगैरे आहेत, चांगल्या नजर. तर आता आपण दगडाच्या वरती जायला पाहूया मिळतंय का. चांगली दगड आहे. वरून व्ह्यू पहा तुम्ही काय. तर आम्ही या साईडला आलो की दगडाच्या वरती खूप वेळा जात असतो आणि मजा वेगळीच येते. चला दगडाच्या वरती जाऊया. अर्ध्या मिनिटामध्ये आपण दगडाच्या वरती पोहोचणार आहोत. आता आपण दगडाच्या वरती आलेलो आहोत. व्ह्यू दाखवतो दगडाच्या वरून. व्ह्यू पाहू शकता दगडाच्या वरून. एकदम दाभोळकडीचा जबरदस्त व्ह्यू येतोय. पहा, आपण एका तुकड्यावरती आहोत. मागच्या तुम्हाला दाखवतो तिथे जाऊन. फ्रंट व्ह्यू बघा. आता जोरदार वारा सुटला आहे. तुम्ही फ्रंट साईडला व्ह्यू पाहू शकता. अरबी समुद्र आणि दाभोळची खाडी ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणचा व्ह्यू आहे. पाऊस पडल्यामुळे पाणी भरपूर गढूळ झालं आहे. या साईडला जेटी आहे, सामान वगैरे ठेवलेलं आहे जेटीवरती. समोरच्या साईडला खूप समुद्र खवळलेला आहे. त्या लाटांची इथे वाळू आहे. समुद्र शांत झाला की आपण तिथे देखील जाऊन व्हिडिओ बनवूया. आणि या साईडला पाणी त्या वाळूमुळे शांत आहे. सर्व लाटांची साईडला जास्त भाग दिसतोय तो सर्व दाभोळच्या खाडीचा भाग आहे. ही गॅप आहे दोन दगडांमधली. जसं तुम्हाला बोललो, हे बघा कसं तुटलेलं आहे दगड. कशात कशी तुटलेलं आहे माहीत नाही. कशी तुटले, काय काय काल्पनिक कथा आहेत गावातल्या लोकांना माहीत आहे. मी फक्त तुमच्याशी शेअर करेन एक दिवस. दुसरा तुकडा आहे. झाडं वगैरे आपण या दगडाच्या दुसऱ्या भागावरती चढायचा प्रयत्न करतोय. जवळच आहे, एक पाऊल टाकलं की पोचून जाऊ. चला तर मग चढूया. मी चढतो ते दाखवतो तुम्हाला. जवळच आहे. एकदम दगडाच्या टॉप वरती आपण पोहोचलेलो आहोत. आणि इथून व्ह्यू पहा. या दगडावरती होतो. वारा खूप आहे, पाहू शकता. इथून सुद्धा व्ह्यू. याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात झाडं उठलेत. कालांतराने हे दगडीचा टोप पूर्ण झाडांनी भरून जाईल असं वाटतंय. आणि तुम्हाला फ्रंटचा व्ह्यू दाखवतो, जिथून आपल्याला अंजनवेल गाव दिसतोय. अंजनवेलचा किल्ला पण दिसतोय, दाखवतो. तो जो समोर डोंगर दिसतोय तो अंजनवेलचा डोंगर आहे. अंजनवेलमधली घरं सुद्धा दिसत आहेत. त्या डोंगरावरती किल्ला आहे. आणि या साईडला अरबी समुद्र आहे. तुम्ही पाहू शकता लाटा दिसत आहेत. त्या साईडला अरबी समुद्र आहे. इकडे अंजनवेलचं गाव आहे. आणि ह्या डोंगराच्या वरती जस्ट गोपालगड किल्ला आहे. आणि त्याच्या पुढे अंजनवेलचा लाईट हाऊस आहे.
आता आपण दगडाच्या गॅपपासून जातोय, क्रॉस करतोय त्या साईडला. गॅप आहे, एक माणूस जाईल एवढी गॅप आहे. जाऊया आपण गॅपमधून. एवढं काही क्रिटिकल नाही आहे, सोपं आहे. तर तुम्हाला दाखवतो. ह्या साईडला आलोय आपण दगडाच्या. हे पहा, ही गॅप. तिकडून आपण आलोय ह्या साईडला. ही पहा दगड. तुम्हाला मी वरच्या साईडने तर व्ह्यू दाखवला आहे. आता मी दगडीच्या अपोजिट साईडला आलोय. तुम्हाला आता अपोजिट साईडने आणि खालच्या साईडला दगड कशी आहे ती दाखवतो. तुम्ही पाहू शकता ही अपोजिट साईडने दगड आहे, गोल एकदम दिसते. आता तुम्हाला एकदम जवळून खालच्या साईडला व्ह्यू कसा आहे ह्या साईडला तो दाखवतो. आपण एकदम दगडीच्या खालचा व्ह्यू पाहूया. कसे दगड खाली किती आहे, किती मोठी आहे ती कुणालाच माहीत नाही. ती पाहू शकता एकदम जमिनीमध्ये दगड आहे. एकदम आतमध्ये दगडी गेलेले आहेत आणि किती खोल आहे अजूनपर्यंत तर कुणाला माहीत नाही आहे. आणि असे हे गोडं पाणी साचले, हे वरून येतं इथे. समुद्राचं पाणी खाली गेले, आता पाणी भरायला सुरुवात झाली. पाहू शकता. आता आपण दगडाच्या खाली आहोत. जर का व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली. आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.